इंडिया आघाडीचे उमेदवार, कोल्हापूरचा स्वाभिमान, महाराष्ट्राचा स्वाभिमान, आदरणीय छत्रपती शाहू महाराज, आमदार बंटी पाटील साहेब, PN पाटील साहेब आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ. शिवसेनेचा आवाज आहे, संजय मंडलिकला काढायचा आहे. 4 दिवसापूर्वी नरेंद्र मोदी एका सभेमध्ये आले होते. एकाच गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करणार आहे. नरेंद्र मोदींच्या कानात कुणीतर फुकलं की कोल्हापूरचा फुटबॉल काय म्हणून. त्याला माहित नाही आहे फुटबॉलचे जनक छत्रपती शाहू महाराज आहेत. आज ही कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन शाहू महाराज बघतात आणि नरेंद्र मोदींनी सांगितलं, मेरे बहनों और भाइयों, हम 2 से आगे है. 2 से आगे म्हणजे धैर्यशील माननीय संजय मंडलिक हे निवडून येणार म्हणून सांगितलं. मोदींना अजून माहित नाही आहे की फुटबॉल मध्ये 1 नंबर जो असतो तो गोलकीपरचा असतोय. आणि आपल्या बॅलेट पेपरवर 1 नंबर कुठला आहे? कोण आहे 1 नंबरला? शाहू महाराज. त्यामुळे मोदी साहेब दिल्लीत नाही या. शाहू महाराज उभारले 1 पण गोल तुम्ही मारू शकत नाही आहे. तुम्ही 0 आहे, 0 दोन जागेला. या व्यासपीठावर एवढंच सांगतो की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मातोश्रीची गद्दारी केलेले संजय मंडलिक यांना गाडल्याशिवाय हे कोल्हापूरचे शिवसैनिक गप्प बसणार नाहीयेत. हे मनापासून ठरवलेलं आहे. आणि म्हणून रोज उठायचं आणि कुणाकडनं तरी यायचं, छत्रपतीच्या घराण्यांच्यावर बोलायचं, आदरणीय बंटी पाटलांना बोलायचं. म्हणून संजय मंडलिकला सांगितलं, तर मैदानात यायचं झालं तर माझं आणि संजय पवारचं नाव घ्या, मग आम्ही उत्तर द्यायला 2 जण तयार आहे. कशासाठी शाहू महाराजांच्यावर बोलता? कशासाठी बंटी पाटलांच्यावर बोलता? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अजूनही बघा, PN साहेब, बंटी साहेब, सर्व जनता मिरजकर तिकटीपासून सर्व रस्त्यावर आहे. यांना कुठलंही आमिष दिलेलं नाहीये. आणि ज्या सभा झाल्या त्यावेळेला मी राधानगर आणि बुधवारमध्ये होतो. गाडीमध्ये एक पत्र दिलेलं, त्या पत्रावर 10 माणसांची नावं आणि त्यात कागद, आणि गाडीत बसणाऱ्यांना 500 रुपये. ती पण माणसं एवढी शहाणी निघाली, गारगोटीतनं बाहेर पडली, इथं आली, कागद दिला आणि परतच्या रस्त्याने गारगोटीला निघून गेली. अरे काय तुमची लायकी, काय तुमची अवस्था. आणि या अवस्थेमध्ये एवढंच सांगायचं आहे, शेवटचं फक्त सांगतो की शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेत. दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये किमान भाव मिळावा म्हणून जे आंदोलन केलं, त्या आंदोलनामध्ये हरियाणा असेल, पंजाब असेल, उत्तर भारत असेल, दिल्ली असेल, जे शेतकरी आले त्या 680 शेतकऱ्यांच्यावर गोळीबार केला. या नरेंद्र मोदीचे 680 शेतकऱ्यांच्या रक्ताने हात बरबटलेले आहेत. त्या नरेंद्र मोदीला खाली खेचण्यासाठी सर्वांनी कामाला लागावं. आज ही सभा आहे, ही सभा घेऊन जा, प्रत्येक गावामध्ये कोपऱ्यामध्ये राहा आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये तुम्ही सर्वजण तयार राहा. गोट्यातली बैलाची काठी काढा. मंडलिकाचा माणूस पैसे द्यायला आला की त्याच्या डोसक्यात काटे हाना, मागं पुढं बघू नका. कोण इशारा आलं तर आम्हाला सांगा. एवढा बोलतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.